विश्व आदिवासी दिनाचा विश्व आदिवासी दिनाचा पागरा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या तयारीला वेग. भरतभाऊ गावित यांच्या नेतृत्वाखाली सहविचार सभा. 9 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर पागरा येथील आश्रमशाळेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांच्या नेतृत्वाखाली सहविचार सभा पार पडली. यावेळी नवापुरातून आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे भव्य दर्शन घडविण्याचा निर्धार करण्यात आलाय. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय माणिकराव दादा गावित, स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक, स्वर्गीय हेमलता वडवी, स्वर्गीय गोविंदराव वसावे, स्वर्गीय अनिल वसावे, अरुण गावित व त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेला दिलीप गावित, बकाराम गावित, अमरसिंग गावित, दिनकर गावित, अभयसिंग वसावे, भालचंद्र गावित, मनोहर गावित, तेजस वसावे, जालमसिंग गावित, आयुब गावित, जैन गावित, हरिदास गावित, जयवंत गावित, राजू गावित यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, फास्टर वर्ग व आदिवासी समाजबांधव उपस्थित होते. भरतभाऊ गावित यांनी प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. धनंजय गावित यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. अभयसिंग वसावे यांनी आदिवासी संस्कृती जतन करण्याचे आवाहन केले. दिलीप गावित यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. वाड्या गावित यांनी मनोगत व्यक्त केले. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून भरतभाऊ गावित यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दिलीप गावित, देवराव गावित, आयुब गावित, संदीप गावित, मुख्याध्यापक दिनेश बिरारी, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. आदिवासी संस्कृतीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. की आदिवासी समाज एकत्र राहण्याचे समाज एकत्र राहण्याचं मग काही आहे की समाज इतर समाजा जे काही एकत्र आहे ते की आपण समाजा जर एकत्र येत काही अडी अडचणी ह्या ते अडचणी नाही होणार की सरे आम्ही आख्यो तो एक योग्य आख्यो की भले वेरे त्याला आपण ये नाही आहे पण एक ध्येय आहे ते पाठा आपण हे एकत्र राहण्याचे आणि एकत्र या एक समाजा एकता देखा आहे. समाजा एकता भी देखा है, समाजा परिवर्तन भी वे एक ही है. एक माँ बाबासाहेब एक ही आखनो है कि 9 ऑगस्ट आखे म्हणजे खूप लोक म्हणजे आपण समाजा खुश भी जाता है. 9 ऑगस्ट म्हणजे एक समाजाबद्दल आहे तो आणि समाजा एक ध्येय आहे तो वर्ष में एकदा आवे है. तर माँ मेहरबानी एक ही है भाऊसाहेब की जोता भी आवे हे तर दरवर्षी आपण येत आहात की जे होरोपी नावता वाईज वेगळी धोतिंग घेतात ती धोतिंग नाही वेळा आणि जो आदिवासीं जो साहित्य आहे तो लावा तलवार आपण साहित्य नाही आहे जोरावर आपण साहित्य नाही. जो पेहराव आहे तो लिहावा, जो वाद्य आहे जो आपण बरावाब जो वाद्य वाजतावेरी, लग्नात जो वाद्य वाजतावेरी किंवा इतर काही कार्यक्रम जो आपण वाजतावेरी तोच वाद्य लिहावं. तर जे आपण जे समाजात जी रूढी आहे आणि जो आपण जो वाद्य आहे तो आपण लोकांना देखाय तर ठीक आहे. कारण की आहे आपण जा ना आता आपण हे आपण टोलगो तूर या व्यतिरिक्त काही लग्न वेतले नाही. मयत बी येतं मयत चाल वेगळी वाजित तिजा वेत तिजा चाल वेगळी वाजत लोकांना समजे की अमुक गाम ती मयत वेल आहे, अमुक गाम ती तिजा आहे, ढोल वाजित ती लग्न आहे म्हणजे त्या जे आपण बुजुर्ग आहे ते आपण संस्कृती थोवी गी हा ते संस्कृती जर आपण टिकवीत तर ती टिकी नाही तर आम्ही पोरा जर काय संस्कृती आहे हीच मालूम नाही पडणार. त्या येता आपण जागरूक आहे. आपण आदरणीय ज्येष्ठ नेता भाऊसाहेब आहे त्या मार्गदर्शनाखाली जो कार्यक्रम वीर हो खूप भारी गोष्ट आहे त्याला आपण सहकार्य की हो एक लोयलो बी नाकी शकतो त्याला आपण जर आपण समाज आहे आपण समाजा आखीन आपण जर सहकार्य केलं तर आपण आघाडी जाऊ आणि आघाडी आपण समाजा एक नाव रे. कारण काय आहे दरवर्षी आहे की होरोपी दिलो येतात काय नवापुरम वाईज धतिंग वे इतर समाजा लोक येतात नाव ठेवता तर तो प्रकार भाऊसाहेब नाही वेराज होते आणि जी आपण कमिटी आहे ती बी लक्ष दापोडे. कारण की आहे की नावला जोजे की हाय बुवा आदिवासी बी आहे एकता आहे भले ते त्या टायमाला वेरी कमी हिकला वेरी किंवा काय होती समज नाही वेरी पण आम्ही अख्खा हिकला आहे बाठा समजे आपण तर आपण हे आपण लोकांना काही केली चालू आहे दुर्बी जाता वेरी त्या पाय काही केली आहे आणि समाजा एक मा आहे की आहे भाऊसाहेब आपण समाजा खूप सर्विसवाला आहे की IAS अधिकारी गेलो की डबे आहे त्यांना बी आपण एक टाइम हवे तर सत्कार केला पडे. एक इतर समाजाला बी वाटा जो जाय की आदिवासी समाजात बी की हुशार विद्यार्थी आहेत ते आज IAS अधिकारी बनला आहे की लोकांना बी देखायन जो कारण की आहे आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 तारखेला जो होणार आहे त्यानिमित्त आज आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग बोलवली आणि सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एकत्रितरित्या पुढचं नियोजन 9 तारखेचं कसं असेल त्या संदर्भात आज आमची बैठक झाली आणि चांगल्या
प्रतिसाद चांगला मिळाला, उत्स्फूर्त प्रतिसाद हा मिळाला आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने विचार मांडले. मलाही त्यांचे विचार आवडले. सगळ्यांनी एकजुटीने, एक दिलाने, एक मलाने की हा आपण आनंदोत्सव साजरा करायचा आहे. आणि जी आपण संकल्पना केलेली आहे की आपल्या आदिवासी समाजाचा नृत्य समूह हा त्या दिवशी रॅलीमध्ये आपल्याला बघताना दिसेल आणि त्या पद्धतीने पुरुष आणि महिला या गटांसाठी आपण संधी दिलेली आहे. तर फार समाजाच्या लोकांनी त्या संदर्भात कौतुक केलं की चांगली संकल्पना आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करत आहात. आम्हाला आनंद वाटला आणि प्रोत्साहनपर आपण त्यांना सर्टिफिकेट पण देणार आहोत. आणि त्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा माझ्या बांधवांनी मागणी केली की आपल्या समाजामध्ये असे बरेचसे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगली उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांनासुद्धा आपण मान सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे. शासकीय सेवेमध्ये असतील त्यांचासुद्धा आपण मान सन्मान सत्कार केला पाहिजे. किंवा विविध स्पर्धेमध्ये ज्यांना यश मिळालेलं आहे अशा सर्व स्पर्धेमधील ज्यांना यश मिळालं आहे त्यांनासुद्धा आपण कुठंतरी सन्मानित केलं पाहिजे की ज्याच्यामुळे समाज हा कुठं चाललेला आहे आणि समाज हा कुठल्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे हे दुसऱ्या समाजांना ते एक उदाहरण दिसेल की आदिवासी समाजामध्ये शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या किंवा राजकीयदृष्ट्या ज्यांना ज्यांना यश मिळालेलं आहे त्यांचा मान सन्मान गौरव आपल्याला करायचा आहे. सर्वप्रथम आमचे लोकनेते दादासाहेब सुरभसिंगजी नाईक, त्याचप्रमाणे आमचे लोकनेते दादासाहेब माणिकरावजी गावित, तसेच आमचे माजी नगराध्यक्ष, लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष कैलासवासी गोविंदरावजी वसावे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र कैलासवासी अनिल मोहनजी वसावे आणि त्याच पद्धतीने आताच थोड्या दिवसापूर्वी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एकाच परिवारातनं 4-5 लोक हे आपल्याला सोडून गेलेत. अरुणदादा असतील, त्याबरोबर त्यांच्या परिवारातले सदस्य असतील, त्याचप्रमाणे आमचे एक अजून विनायकदादा जे गावित आहेत त्यांच्या सुनबाई असतील, अशा विविध जे समाजातील घटक आहेत त्यांच्या घरामध्ये ज्या दुःखद घटना घडल्या त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला. श्रद्धांजली देऊन आम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या या कामाला सुरुवात केली. आणि काल 6 तारखेला आमचे नवापूरचे माजी नगराध्यक्ष गोविंदरावजी वसावे साहेब यांची पुण्यतिथी होती आणि त्यानिमित्ताने त्यांनासुद्धा श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कामाचा आलेख त्या ठिकाणी केला आणि ज्या पद्धतीने लोकनेते नाईकसाहेब, लोकनेते माणिकराव दादा यांनी या समाजाला सांभाळलं, समाजाला सवरलं आणि समाजाला चांगली दिशा मार्ग देण्याचं काम त्यांनी केलं. त्याच पद्धतीने या नवापूर तालुक्याला आपल्याला सगळ्यांना त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या मार्गाने आपल्याला पुढं जायचं आहे. आणि हा नवापूर तालुका, आदिवासी समाज हा एकसंघ, एकतेने आणि समतेने कसा व्यवस्थित राहील आणि समाजामध्ये काही किंतु परंतु ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला सारून आपण सर्व या आदिवासी समाजाचे आहोत. आदिवासी समाजामध्ये आपण सर्व काम करत आहोत आणि आदिवासी समाजामध्ये ज्या चालीरीती आहेत, समाजामधल्या ज्या रीतिरिवाज आहेत त्या सगळं आपण हे या 9 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला बघायला मिळणार आहेत. फार आनंदाचा दिवस तो आहे आणि त्या दिवशी जे आदिवासी समाजामध्ये चालीरीती आहेत, जी परंपरा आहे त्या परंपरेचं दर्शन आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे. आणि असे विविध कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे. त्यांच्यासाठी आपण फक्त नाममात्र बक्षीससुद्धा आपण ठेवलेलं आहे की जेणेकरून आमच्या माता भगिनींनासुद्धा या प्रवाहामध्ये येता येतील, त्यांचाही उत्साह वाढेल, हा त्यामागचा उद्देश. आणि ते सुद्धा हिरिरीने यामध्ये भाग घेतील याच्यात कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये नाही. आणि त्याच पद्धतीने आपण जे पारंपरिक वाद्य आहे त्या वाद्यवाल्यांनासुद्धा आपण बोलवलेलं आहे. त्यांचा ढोल ताशा आपण त्या तालावर आपल्याला नाचायचं आहे. आणि त्याच पद्धतीने
जे आपल्या शिबली पद्धत आहे त्या शिबली पद्धतीने सुद्धा सुरेख दर्शन हे आपल्या नवापूरवासियांना तर बघायलाच मिळेल, पण एक महाराष्ट्र राज्याला आणि देशाला संदेश जाईल की नवापूरमध्ये जी रूढी परंपरा आहे ती टिकवण्यासाठी सर्व आदिवासी समाज एकवटलेला आहे आणि एकवटलेल्या समाजाने सर्व त्याच्यामध्ये मग आमचे महाराज बांधव असतील किंवा ख्रिश्चन बांधव असतील किंवा सर्वसामान्य जे आहेत आदिवासी असतील, हे सर्व आम्ही एकत्रितरित्या हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरी करणार आहोत. आणि रूढी परंपरा काय असते आमच्या समाजामध्ये, लग्न कार्यामध्ये कशा पद्धतीने ढोल वाजवले जातात, कशी वाजंत्री आहेत, कसं नाच गाणं होतं, आणि त्याच पद्धतीने जर समजा दुःखाचं जर एखाद्या परिवारामध्ये जर दुःखद घटना घडली असेल तर त्या ठिकाणी दुःखद ठिकाणीसुद्धा जे आमच्या आदिवासी पद्धतीने तुराचा कार्यक्रम असतो तर ते सुद्धा तूर वाजणीचा कार्यक्रम हा सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्याच पद्धतीने आमची कुलदैवत आदिशक्ती आदिमाता आई देवमोगरा माता हिचा जसं आम्ही होप घेऊन जातो दरवर्षी सालाबादाप्रमाणे देवमोगरा मातेला सागबाऱ्या या ठिकाणी, त्या पद्धतीने होप यात्रासुद्धा आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे. असे विविध कार्यक्रम या निमित्ताने आपल्याला बघायला मिळणार आहे 9 ऑगस्टला. तर माझी समाज बांधवांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं आणि एक आगळा वेगळा आनंद आपल्याला त्या दिवशी साजरा करायचा आहे. त्याच पद्धतीने फक्त आदिवासी समाजच नाही पण आजूबाजूचा भागातील जो समाज आहे, शाहू समाज आहे, त्या समाजाला सुद्धा आमची विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या या आदिवासी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आमच्या या आनंदामध्ये तुम्ही सहभागी व्हा, आमच्याबरोबर चला, आमचं चालीरीती बघा, आमचं नाच गाणं तुम्ही बघा, आमच्यामध्ये ज्या चांगल्या पद्धती आहेत, ज्या पद्धतीने आम्ही ग्रामीण भागामध्ये नाचत असतो. काही माता भगिनींना या ग्रामीण भागामध्ये त्यांना आमचे नृत्य हे बघायला मिळत नाही, ते त्यांना त्या दिवशी त्या ठिकाणी नृत्य बघायला मिळणार आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये कसं ढोलावर नाचलं जातं, कसा आनंद घेतला जातो त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मिळणार आहे. आमची आई देवमोगरा माता हिची आम्ही रोडाली गाणार आहोत, भजनं गाणार आहोत, असे विविध उपक्रम त्या ठिकाणी होणार आहे. तर या आनंद उत्सवासाठी आपण नक्कीच अवश्य सर्वांनी उपस्थित राहावं अशी एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती करतो. पुनश्च 9 ऑगस्टला सर्वांनी उपस्थित राहावं ही मनापासून विनंती आपल्याला करतो. आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी घडणार आहे आणि त्या चांगल्या कार्यक्रमाचं ऐतिहासिक कार्यक्रमाचं आपण सुद्धा त्या क्षणाचा आणि त्या घटनेचा आपण सुद्धा साक्षीदार व्हावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सगळ्यांना जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी.